महायुतीत मंत्रिमंडळ विस्तार मुहूर्त वेळ कधी लागणार याची चर्चा सध्या जोरदार रंगू लागली आहे। महायुतीत कोणत्या पक्षाला किती कॅबिनेट राज्यमंत्री पद याचा तोडगा लागलेला नाहीये, त्यात खाती वाटप होत नाहीये, त्यामुळे आता चर्चेला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। वादग्रस्त मंत्री नको ही भूमिका राहिली तर अजून वेळ लागण्याची शक्यता आहे। तरीही नागपूर अधिवेशन आधी विस्तार करण्याचा दबाव 3 नेत्यांवर खरं तर आमदारांचा राहणार आहे। सर्व राज्यातील नेत्यांनी ठरवणं आणि त्यानंतर अंतिम दिल्लीत मंजुरी येणं याला वेळ लागला तर नागपूर अधिवेशन आणि याच अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, महायुतीचं मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी लागू शकतो या सगळ्या घडामोडी पाहता? वर्षा, मुळात 3 मंत्र्यांचे शपथविधीनंतरनं सगळ्याच आमदारांचा एक त्यांच्या सर्व नेत्यांवर एक दबाव आहे, मागणी आहे की लवकरात लवकर शपथविधीचा विस्तार केला जावा। अर्थात फडणवीसांनी सुद्धा या संदर्भात ते सूचवाचक केलेलं आहे की नागपूरच्या अधिवेशनाआधी केला जाईल। पण सद्यस्थिती पाहता महायुतीमध्ये मुळात तिन्ही पक्षांमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचं वाटप कशा आकड्यांमध्ये करायचं याविषयी मतभेद आहेत। दुसरीकडे खात्यांचं सुद्धा महत्वाचे जे खाती आहेत त्याच्याशिवाय इतर काही महत्वाच्या खात्याच्या संदर्भात एकमेकांकडे जे आधी महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये जे खाती होती त्यावर दावे केले जात आहेत। यामुळे त्याच्याबाबत सुद्धा चर्चा होत नाही आणि त्यामध्ये अंतिमतः तोडगाही निघत नाही। अशा सगळ्या परिस्थितीत सगळा हा पेच अडकून पडलेला आहे। एका बाजूला विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करायची आहे, विधान परिषद सभापती रिक्त आहे, तिथे सुद्धा शिंदेचा दावा आहे, भाजपाची संख्याबळ सर्वाधिक आहे त्यामुळे भाजप सोडायला तयार नाही। दुसरीकडे तानाजी सावंत असतील, दीपक केसरकर असतील किंवा एका बाजूला भुजबळांसारख्या नेत्यांना परत संधी द्यावी की न द्यावी, नवीन चेहरे द्यावेत की नाही, याच्या संदर्भामध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वेगवेगळी मतं आहेत। आणि अर्थात ज्यावेळेस वेगवेगळे चर्चेला बसतात त्यावेळेस वेगवेगळी अडीअडचणी सुद्धा येत आहेत। यामुळे कदाचित नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी फडणवीस जरी दावा करत असले तर कदाचित राज्यातल्या नेत्यांमध्ये याच्यामध्ये समन्वय झाला नाही, अंतिम तोडगा निघाला नाही आणि शेवटी दिल्लीतनं सुद्धा त्याला मंजुरी नाही मिळाली तर नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी शपथविधी किती होईल याविषयी एक शंका आहे। तुर्तास तरी सर्व नेते, त्यांचे प्रमुख नेते जे आहेत ते आमदारांना सगळ्यांना सांगतायत की नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार केला जाईल। पण जर या सर्व गोष्टींच्या बाबतीत अंतिम तोडगे निघत नाही यात, त्याबाबतचं पेच संपत नाही यात, तर मात्र मग अधिवेशनाच्या आधी खरंच विस्तार होईल का याविषयी प्रश्नचिन्ह आहे। निश्चितच, त्यामुळे याकडे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।